जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करीताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. पेत्राचे शल्मोनाच्या मंदिराच्या देवडीवरील भाषण. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालवायस लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव ह्याने आपला सेवक येशू ह्याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारिले, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठून दिले, ह्याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखात पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितलेले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेशाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्रामाशी बोलून
देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन खूप सुंदर रीतीने आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं की पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही अध्याय 2 मध्ये आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रेषितांना कसं प्राप्त होतं आणि मग नंतर 3000 लोकांच्या पुढे देवाच्या वचनातून पेत्र बोलत आहे आणि देवाच्या वचनातून तो बोलत असताना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावरती होतं आणि त्या ठिकाणी 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडलेली आहे आणि ही पहिली मंडळी झाली. आणि नंतर आम्ही ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन पाहिलेलं आहे आणि मग ते धार्मिक जीवन अतिशय खूप चांगलं होतं. आजच्या मंडळांचं तसं धार्मिक जीवन ह्या ठिकाणी नाही. आणि या मंडळीचं एक वैशिष्ट्य होतं की दररोज त्यांच्यात माणसांची भर पडत होती. आज मंडळांमध्ये तसं नाही आहे. आज मंडळात असं होत आहे की जे आहे ते देखील माणसं निघून जात राहिले. त्याचा अभाव म्हणजे की आम्ही प्रार्थनेमध्ये नाही, आम्ही देवाच्या पुढं नाही, आम्ही देवाच्या बरोबर चालत नाही, त्याच्या वचनाबरोबर आम्ही चालत नाही आणि म्हणून आम्हाला त्याच्या वचनामध्ये चालण्यासाठी आम्हाला अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आणि मग नंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की एका लंगड्या भिकाऱ्याला पेत्र आणि योहान देवाच्या पवित्र सामर्थ्याने बरं करताना आम्हाला दिसत आहे. पेत्र व योहान ह्या 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. 3री प्रहर ही त्यांच्या जीवनामध्ये कोरून ठेवलेली होती की ते दररोज त्या मंदिराच्या त्या ठिकाणी प्रार्थनेला जात होते. झोपू नका, उठा उठा, झोपू नका. आणि मग आम्ही ह्या ठिकाणी पेत्र आणि योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. हे यांचा नेहमीचा जीवनक्रम होता. मग तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. हो, आता हा जो भिकारी होता हा दररोज त्या ठिकाणी भीक मागत होता. कदाचित तो पेत्र आणि योहानाला दररोज पाहत असेल. मग पेत्र योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने त्यांच्याजवळ त्याने भीक मागितली. मग तेव्हा पेत्र योहान यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या वेळेची वाट पाहिली पाहिजे. जेव्हा देवाची वेळ येते तेव्हाच आमच्या जीवनामध्ये कार्य होते. आम्हाला प्रत्येक गोष्टीची घाई असते, आम्हाला प्रत्येक गोष्टीची गडबड असते की आम्हाला झटपट देवाने आरोग्य द्यावं, झटपट आम्ही मागितलेल्या गोष्टी द्याव्या. प्रियांनो, तसं नाही. तर आम्हाला जेव्हा देवाची वेळ असते, योग्य मागणी असते, त्याच वेळेस देवा आम्हाला त्या गोष्टी देतो. ह्या वचनातून आम्हाला दिसतंय. आता ह्या ठिकाणी देवाचे दास दररोज त्या ठिकाणी प्रार्थनेला जात होते 3ऱ्या प्रहर. मग हा त्या ठिकाणी दररोज कदाचित दररोज त्यांच्याकडे भीक मागत असेल. परंतु या ठिकाणी त्या दोन्ही देवाच्या सेवकांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं त्याची गरज काय आहे. मग त्यांच्याकडून काहीतरी मिळेल त्याला अपेक्षा होती. आज आम्हाला त्या भिकाऱ्यासारखी देखील अपेक्षा केली पाहिजे की देवापासून आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये काहीतरी अपेक्षा नसेल
का आम्हाला देवापासून काय मिळेल ही अपेक्षा आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. प्रियानो, कळकळीची अपेक्षा पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी पेत्र म्हणाला की माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे काही आहे ते तुला देतो. आता या दोन्ही लोकांकडे सोनं रुपये, काही इस्टेट, बंगला बिंगला, गाड्या बिड्या नव्हत्या, त्याला दान देण्यासाठी पैसे देखील नव्हते. परंतु ते म्हणाले आम्हाला जे देवाने दिलेलं आहे, जे आहे ते नासुर येशूच्या मध्ये मी तुला देतो. आणि मग नंतर तो त्या ठिकाणी म्हणतो की नासुर येशूच्या ख्रिस्ताच्या नावाने तू चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आली आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारी देवाची स्तुती करी त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. प्रियांनो, हा खूप मोठा चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. देवाने नेमलेली वेळ, आपण देवापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने पाहत राहिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जर अपेक्षा नसेल, इच्छा नसेल तर देवबाप आम्हाला काही देणार नाही. आम्ही वरच्यावर मागणं करत असतो आमच्या जीवनामध्ये. प्रियांनो, आज आम्हाला त्या भिकाऱ्यासारखं काहीतरी मिळेल ही अपेक्षा देवाकडे आम्ही केली पाहिजे. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी पूर्ण होतील आणि योग्य गोष्टी आम्ही मागितल्या पाहिजे. आज आम्ही देवाजवळ गाडी मागतो, बंगला मागतो, पैसा मागतो, पण ज्या गोष्टीची गरज आहे आम्हाला तीच गोष्ट देवबाप आम्हाला देत आहे. आणि त्याच्या वेळेनुसार देवाची जी नेमलेली वेळ आहे त्याच वेळेस देवाचं काम या ठिकाणी होत आहे, आम्हाला दिसत आहे. आणि आमच्या जीवनात देखील तेच काम होणार आहे. प्रियांनो, निराश होऊ नका, खचू नका. देवाने जी नेमलेली वेळ आहे त्याच्यातच कार्य होणार आहे. तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील, अडचणी असतील, निराशा असतील, कर्ज बाजारी आहात, तुमचं डोकं चालत नाही, तुम्हाला ज्ञान नाही, बुद्धी नाही, या सर्व गोष्टी देणारा जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो निक्षून की तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थना करा, देवाला वेळ द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला वेळ द्या. आज त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची प्रार्थना करावी, त्याच्या वचनाने चालावं, त्याच्या सामर्थ्याने चालावं आणि त्याच्या नावाने आम्ही त्याची स्तुती आराधना करावी, ही आपल्या देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी बघा, खूप मोठा चमत्कार ह्या ठिकाणी झालेला आहे. लंगडा भिकारी त्या ठिकाणी चालू लागलेला आहे. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. हालेलुया. आणि मग सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तोच हाच आहे हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटले. प्रियांनो, आज आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. प्रभूने पेत्र योहानाला पेंटेकॉस्टच्या दिवशी जे पवित्र सामर्थ्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, पवित्र आत्म्याने त्यांना भरला, त्याच्या सामर्थ्याने भरला. पण ते केवळ काय नुसते बसले 10 मिनिटं, 5 मिनिटं, 2 मिनिटं प्रार्थना केली असे नाही, तर त्या ठिकाणी ते 50 दिवस त्या घरामध्ये देवाची स्तुती, आराधना आणि प्रार्थना करत होते. त्यांनी त्यांचं जीवन सर्वस्वी प्रभूला दिलेलं होतं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सर्वस्वी देवाची स्तुती, आराधना करीत होते. त्यांचं जीवन त्यांनी त्या ठिकाणी शुद्ध केलं होतं. त्यांना जोपर्यंत पवित्र आत्मा भेटत नाही तोपर्यंत देवाची आज्ञा त्यांना होती की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करीत राहा. ते पवित्र आत्म्याची त्या ठिकाणी वाट पाहत राहिले, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची वाट पाहत राहिले. आणि ज्या वेळेस ते पवित्र आत्म्याने 50व्या दिवशी भरले त्याच वेळेस ते सेवा कार्यासाठी अजून बाहेर निघाले. ही उणीव आजच्या मंडळांच्या पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये आज आम्हाला दिसत आहे.
देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये दिसत आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही, आम्हाला काही होत नाही, मिळत नाही, आणि आम्ही उठलो, बायबल घेतलं आणि चाललो सेवेला. मग सेवेमध्ये असंख्य प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहेत. प्रियांनो, आम्ही आमचं जीवन प्रभूला दिलं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. आणि देवबाप आम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. जगाच्या इच्छेने नव्हे, मनाच्या इच्छेने नव्हे, तर देवाच्या इच्छेने आम्ही चाललं पाहिजे. देवबाप आमच्या संगती बोलला पाहिजे. आणि मग नंतर ह्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये पेत्र पुन्हा एकदा शल्मोनाच्या देवडीवर भाषण देत आहे, देवाचा संदेश देत आहे. आणि मग ह्या ठिकाणी त्यांनी इस्रायल लोकांना शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले लोक सर्वजण. हे पाहून पेत्र लोकांना म्हटला, अहो इस्रायल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालव्यास लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहतात? अब्राम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशूयाचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली, आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, याचे आम्ही साक्ष आहोत. पुन्हा एकदा त्यांनी त्या ठिकाणी ख्रिस्त गाजवलेला आहे. प्रियांनो, ही तर साक्ष त्या ठिकाणी मोठी झाली, हा मोठा चमत्कार झाला. परंतु पेत्र आणि योहान या ठिकाणी त्या लोकांना निक्षून सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी साक्ष देत आहे. आज ही सेवा होत नाही राहिलेली आहे मंडळीमध्ये. आज सेवा वेगळ्या पद्धतीने होत आहे. आशीर्वाद भेटेल, बंगला भेटेल, आरोग्य मिळेल, परंतु येशू आज आम्हाला पाहिजे. प्रियांनो, येशूची साक्ष आम्हाला जगाच्या पुढे मांडायची आहे. या गोष्टी आम्ही करत नाही. या ठिकाणी पेत्र सांगत आहे की हे आमच्या सामर्थ्याने आम्ही करत नाहीये. हे जे सर्व काही केलं ते प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. त्याने त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवला आणि त्याच्याद्वारे हा सर्व चिन्ह चमत्कार झालेला आहे. आणि त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, त्या नावाने या ज्या माणसाला तुम्ही पाहता ओळखता त्याला शक्तिमान केले आहे, त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झालेली आहे. हालेलुया. हो, देवाने त्याला पाय दिलेला आहे. जन्मापासून तो काय होता? पांगळा होता. त्याच्या पायामध्ये देवाने बळ दिलं. हे कुणी केलं? हे प्रभूने केलं. ही गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे. बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते अज्ञानाने केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे हे सर्व संदेश त्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते, ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमिलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. या सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेशांच्या मुखाने सांगितले, त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. आणि मोशेने म्हटलेच, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेशाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूएलापासून देखील परंपरेने जितके संदेश ते बोलले तितक्या सर्वांनी
या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचे तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. या ठिकाणी मोशेचं उदाहरण सांगितलेलं आहे. शमूएलाने प्रभू ख्रिस्ताच्या विषयी जे काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ही जी साक्ष पेत्राने या लोकांच्या पुढे मांडलेली आहे. आणि पहा, आज आम्हाला ही साक्ष लोकांना सांगायची आहे. आज लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. आज आम्हाला त्याच्या वचनाची घोषणा करायची आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की आता आम्ही काय करावं. आम्हाला त्यांना म्हणायची गरज पडली नाही पाहिजे. त्यांनी त्यांचं जीवन बदललं पाहिजे. आज देवाचे दास जे प्रेषित होते, जे पवित्र आत्म्याने सामर्थ्याने परिपूर्ण होऊन काम करत होते, ते लोकांना आग्रह करत नव्हते. परंतु आज मंडळांमध्ये वेगळी परिस्थिती आहे. वेगळी परिस्थिती आहे प्रियांनो, की आज पुढारी म्हणतायत की तुम्ही बाप्तिस्मा घ्या, प्रभूचा स्वीकार करा. प्रियांनो, आज प्रभूने दिलेलं जर पवित्र सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे तर तुम्हाला हे बोलण्याची गरज पडणार नाही. त्या ठिकाणी देवबाप त्या लोकांच्या जीवनामध्ये काम करणार आहे. आज त्याच्या पवित्र सामर्थ्याने त्या ठिकाणी कार्य होणार आहे. तुमच्या मंडळीमध्ये कार्य होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य होणार आहे. पण केव्हा? जेव्हा त्या प्रेषितांच्या जीवनामध्ये जसा पवित्र आत्मा भरून आलेला आहे तसाच पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये पाहिजे. देवाच्या बरोबर आम्ही बोललं पाहिजे. देवाबरोबर आम्ही चाललं पाहिजे. येशू बरोबर आम्ही चाललं पाहिजे. त्याच्या वचनाचं आम्ही पालन केलं पाहिजे. आणि आम्ही स्वतःला मोठं नाही तर आमच्या येशूला आम्ही उंच केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. या ठिकाणी पेत्र योहाने स्वतःचं गौरव करताना कधीच दिसलं नाही. त्यांनी प्रभूचं गौरव केलं. प्रभूची साक्ष जगाच्या पुढे मांडली. आज आम्ही ते करत आहोत का? आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. देवाच्या लोकांनो, आजच जागे व्हा. सैतानाच्या भ्रमातून तुम्ही बाहेर या. कारण ज्या ठिकाणी मीपणा आलाय त्या ठिकाणी सैतान आहे. त्या ठिकाणी सैतानाचं काम आहे. मीपणा आमच्या जीवनातून सोडून द्या. गर्व काढून टाका. लीन आणि नम्र व्हा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हा. आणि ह्या पेत्र आणि योहानासारखं जीवन जगायला शिका. त्यांनी ख्रिस्ताची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठा चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही मोठी साक्ष लोकांच्या पुढे ते मांडत आहे. ते घाबरले नाहीत, ते कचरले नाहीत. ते जिवंत देवाचे काय आहेत? दासदासी आहे. आज आम्ही लोकांच्या पुढे सांगायला घाबरत आहोत की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे दासदासी आहोत. ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, त्या अब्राम, इसाक आणि याकोब यांचा देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, याचे आम्ही दासदासी आहोत. हे आम्ही सांगायला घाबरत आहोत. प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस आम्ही विचार केला पाहिजे. आमच्या जीवनातील भित्रेपणा आम्ही काढून टाकला पाहिजे. त्याच्या सेवेसाठी आम्ही उभं राहायला पाहिजे. प्रियांनो, आज तुम्हाला ह्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबियांना आशीर्वादित करो. आणि ज्या लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, इतरांना शेअर केलेलं आहे, त्यांना अधिक दे बापा, आशीर्वादित करो. कारण हे वचन ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ही सेवा ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत आहे. प्रियानो, ह्याच्यात कोणाचं मोठं पण नाहीये. आम्हाला प्रभूला उंच करायचं आहे. देवाचं गौरव आम्ही उंच केलं पाहिजे. आम्ही देवाला गौरव दिला पाहिजे. आम्ही प्रार्थनेत राहिलं पाहिजे, त्याच्या वचनात राहिलं पाहिजे, त्याच्या सामर्थ्यामध्ये राहिलं पाहिजे. त्याच वेळेस आम्ही खरं ख्रिस्ती जीवन जगू प्रियानो. आणि विशेष म्हणजे आमच्या प्रभूची साक्ष आम्ही जगाच्या पुढे मांडली पाहिजे. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभू येशू, हे जे वचन जे लोक ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. आज या मनामध्ये आम्हाला जे काही सुंदर असं वचन दिलेलं आहे, पहिल्या टप्प्यात लंगड्या भिकाऱ्याला तुझ्या दासांद्वारे तू बरं केलेलं आहे आणि तुझी साक्ष त्यांनी ह्या जगाच्या लोकांच्या पुढे त्या ठिकाणी मांडलेली आहे. प्रिय प्रभू येशू, ते धैर्य आम्हाला तू दे. तुझ्या वचनातून कसं बोलावं, कसं शिकवावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज या सकाळच्या समयी जे जे लोक हे जे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. तुझ्या पवित्र आत्म्याने तू त्यांना भर, तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमचे सर्व अपराध, आमचे सर्व पाप, आमच्या सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वर, आमचे डोळे, आमचं जीभ, आमचं तोंड, आमचे विचार आणि आमचं संपूर्ण शरीर तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू शुद्ध कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तू आमच्या नसांमध्ये तू राहा, आमच्या जीवनामध्ये तू राहा. आणि प्रिय प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत की तुझी घोषणा आणि तुझं वचन आम्ही इतरांना सांगावं आणि अंधकाराच्या मार्गातून त्यांना बाहेर काढावं. यासाठी प्रिय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आमच्या जीवनातील सर्व घाणेरडे विकार, सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पिढा, सर्व दुष्टात्म्यांच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत प्रिय प्रभू, ते सर्व दुष्टात्म्याचे बंधन, सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पिढा, आजार, नासुरी येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे आणि प्रत्येकाला तू स्पर्श करत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रिय प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हात मारितो. तू आम्हाला स्पर्श कर तुझ्या नावाचं देवा. लहान थोरापासून तो वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तू भर, तुझ्या संजीवनाने तू भर. अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये, त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. अनेक लेकरं बेरोजगारीमध्ये आहे, व्यसनामध्ये अडकलेले आहे. प्रथम त्यांना तू चांगलं काम दे आणि त्यांच्या जीवनातील सर्व वाईट व्यसन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत, त्यांना तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये. त्यांच्यापर्यंत तुझं वचन नेण्यासाठी तुझ्या दासी, तुझ्या लोकांना तू त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि तुझं गौरव. तुझ्या वचनाला ज्या ज्या ठिकाणी विरोध होत आहेत प्रिय प्रभू, त्या लोक तुझ्या दासांना मारत आहेत, तुझ्या दासांचा छळ करत आहेत प्रिय प्रभू. त्या लोकांना समजत नाही ते काय करत आहेत, ते तुझ्यावरती हात उचलत आहे. प्रभू, त्यांना क्षमा कर, कारण जीवनाचा मार्ग ते घेऊन जात आहे आणि जीवनाच्या मार्गाला ते नाकारत आहे. प्रभू, या लोकांवरती तू दया कर, माझ्या देशावरती, माझ्या राज्यावरती तू दया कर. प्रभू, ते खूप मोठं पाप करत आहे, त्यांना काय करत आहे ते समजत नाही. प्रभू, त्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, ह्या सर्व वाईट प्रकारापासून त्या लोकांना तू दूर ठेव. प्रभू, तुझ्या दासांवरचे हल्ले बंद कर. ते बापा, हे दुष्टात्म्यांनी जे काय हल्ले करत आहे, त्या दुष्टात्म्यांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने बंद कर. हे सामर्थ्य तुम्ही आम्हाला दिलेलं आहे प्रभू.
देवबापा, तुझ्या प्रार्थनेने तुझ्या सामर्थ्याने भरून आम्ही तुझ्या सेवेसाठी सज्ज राहावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्म्यावरती आम्ही पूर्णपणे अवलंबून राहावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या अभिषेकामध्ये आम्ही भरून तुझी सेवा करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या मनाने कोणतंही काम न करता प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्रतेने आम्ही चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, प्रत्येक दास दासीला तुझ्या आत्म्याने तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. तुझ्या लोकांवरती तू दया कर, तुझ्या प्रजेवरती दया कर, आमच्या देशावरती दया कर, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे प्रभू, त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे, त्यांना तू बरं केलेलं आहे, त्यांच्या जीवनातील समस्या तू सोडवल्या आहे, कर्ज मुक्त केलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ओय प्रभू, सर्व निराशा, सर्व पीडा, सर्व दुष्टात्म्यांचे बंधन आज या क्षणाला तू मोकळे करत आहे, मोकळे करत आहे. लोकांच्या जीवनामध्ये शांती येत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू त्यांच्या जीवनाचा ताबा घे, त्यांच्या कुटुंबाचा ताबा घे, परिवाराचा ताबा घे. अनेक लोकांचे भांडण कोर्टामध्ये चालू आहे, अनेक कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहे, जगातल्या संपत्तीसाठी भांडणं चालले आहेत. प्रभू, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बंद कर आणि तुझ्या नावाचं येशू देवा, तू कार्य करत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लहान लेकरापासून तर वृद्धापर्यंत प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भरत तुझ्या नावाचं गौरव दे. होय प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आपल्या प्रार्थना विनंती ह्या ठिकाणी ठेवा. आम्ही त्यासाठी जरूर प्रार्थना. देवबाप आपल्या कुटुंबाला, आपल्याला आणि सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करू आणि सर्व दुष्टात्म्यांच्या पिढ्यापासून, आजारापासून, सर्व उन्हापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून तुमचं संरक्षण करू. आमेन. आमेन. देवबाप आपल्याला आशीर्वादित